मनी नाही भाव मन देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे दगडाचा देव त्याला वज्राचा भेव हे मातीचा देव त्याला पाण्याचा भेव अजून कशाचा देव हा सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव लाकडीचा देव त्याला अग्नीचा भेव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजार ओ देव बाजारचा भाजीपाला ओ देव बाजारचा भाजीपाला हे मनी नाही भाव हे मनी नाही भाव म्हणे देव अशान भेटायचा देव बाजारचा भाजीपाला ओ देव बाजारचा भाजीपाला आलं का लक्षात जर तुम्ही दगडाचे देव करणार तर त्याला भेव कशाचा कोणाचा वज्राचा की तोडून टाकीन मग सोन्या चांदीचे जर देव केले त्याला भेव कशाचा चोराचा सोन्याचे देव बरोबर आहे की नाही चोरी होऊन जाते मग आता लाकडाचा कधी केला तर अग्नीचा अग्निकण जळून जातो अजून कशाचे देव बाकी राहिले असं आहे मातीचा जर देव केला तर पाण्याचा देव आता तुम्ही म्हणसाल महाराज देव करायचा कसा लोखंडाचा ना तुटे ना फुटे ना जले लोखंडाचा एकदम बेस्ट आहे की नाही लक्षात घ्या आता लोखंडाचा नाही करायचा बरं का नाहीतर मग महाराज सांगले विनोदामध्ये तर लोखंडाचे देव आणताय घरी लोखंडाचा नाही करायचा बरं का पण देव करायचा कसा देव करायचा नाही बरं का देव काही करायची वस्तू आहे ज्या देवानं आपल्याला बनवलं आपण त्याला बनवू शकता का आपण फक्त त्यांची एक छवी उभारता देवाची बरोबर आहे की मग भगवंत काय सांगता देव कसा पाहिजे आणि देव कुठं पाहिजे तर देव पाहिजे मनामध्ये कशामध्ये पाहिजे जर मनात म्हणे देव विराजमान करसान तर कोणाच्या बापाची हिंमत नाही की तुमच्या मनातला देव चोरून दाखवेल आलं का लक्षात तर कुठे बसाला मनामध्ये तर तुमच्या मनीच भाव नाही तर देव भेटेल का तुमच्या मनामध्येच भाव नाहीये जर मनामध्ये भाव असला तर त्या जनाबाईचे ओव्या ऐकायसाठी भगवंत दौडून याचा की नाही ऐका जणी जाते गाईल किरीत राहील जणी जाते जाईल किरीत राहील ओव्या गाऊ कौतुक करू ये रे बा विठ्ठला ये बा विठ्ठला ओव्या गाऊ करू ये रे बा त्या जनाबाईच्या अशा ओव्या होतात ओव्या गाऊ कौतुक करू ये रे बा विठ्ठला आणि ये रे बा विठ्ठला म्हटलं की त्या योगे 28 विठेवरी वामन रुक्माई दिशे दिव्य पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म चरणी वाहे भीमा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा आलं का लक्षात युगे 28 विठेवरी उभा आहे महाराज पर जरी जनाबाईने म्हटलं ये रे बा
की त्या विटेवरून बी दवडणारा एकमात्र देव म्हणजे आमचा पांडुरंग. भक्तासाठी धावणारा, भक्तासाठी धावणारा. ऐन क्या भगवंताच्या आरती म्हणे युगे 28 विटेवरी उभा वामन रुक्माई. पुंडलिकाच्या भेटीसाठी कोण आले? परब्रह्म आले. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले गा. जन्मी वाहे विवा उद्धारी. त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. म्हणायचा अर्थ तर भगवंत कोणत्याही परिस्थितीत असला तरी तुमच्या भेटीसाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने येणार म्हणजे याच्या कारण मनामध्ये भाव ठेवा. जर मनामध्ये भाव असला ना तर भगवंत येतो. नाहीतर मग सोन्याचे देव करा की दगडाचे करा की लाकडाचे करा की मातीचे करा, देव तुम्हाला कशात टिकणार? अरे देव जर पाहायचा तर देव तर आपण श्रवण नाही केलं का? यहा नारायण वहा नारायण सबदूर नारायण. भक्त प्रल्हादाने सांगितलं होतं कि मुझे मेरा नारायण सर्वत्र दिखता है. अगर तुझे तेरा नारायण दिखता है तो क्या इस स्तंभ में भी नारायण है? काल ती कथा श्रवण केली ना. हाँ, इस स्तंभ में भी नारायण है. म्हणे असं का? मारला प्रहार त्या स्तंभावर. श्री नरसिंह भगवान प्रकट झाले आणि नरसिंह भगवानने हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. बोलिए श्री नरसिंह देव जी भगवान की. तर महाराज कालच्या कथेच्या नंतर फक्त प्रल्हाद वामन अवतार काल ती भगवान वामनच्या पुन्हा अवताराची कथा श्रवण केली. पुढे कथा आहे ते भगवानाच्या मत्स्य अवताराची. कोणत्या अवताराची? मत्स्य अवताराची. भगवंताने जगाचा उद्धार करण्यासाठी त्या समुद्रामध्ये, आता भगवंताचे 24 अवतार आहे. किती आहे? भगवंतानं मत्स्य अवतार. आता मत्स्य अवतारची कथा आपण श्रवण करूच. जशी भगवंताच्या 24 अवताराची केली तर आपली भागवत कथा इथंच. कारण की भगवंत हरि अनंत हरि कथा अनंता. 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 हो हरि अनंत हरि कथा अनंता. हरि अनंत हरि कथा अनंता. हरि सुनहि बहुविधि सब संता. हरि सुनहि बहुविधि सब संता. हरि सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम सिया राम सिया राम. सिया राम सिया राम सिया राम. राम 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 सिया राम सिया राम.
हरी अनंत हरि कथानंता कहि सुनहि बहु विधि सब संता. हरी अनंत आहे आणि हरीची कथा अनंत आहे. महाराज भागवत आहे, श्रीमद भागवत मध्ये किती श्लोक आहे? 18. किती? जोरात बोला, किती? 18 श्लोक आहे बरं. 18,000 18,000 श्लोक आहे. जर एक श्लोक ही जर घेतला तर तिच्यावर चिंतन करायला आपलं पूर्ण आयुष्य चाललं जाईल. आलं लक्षात? जर भागवत कथेमधला 18,000 श्लोकांमधला एक श्लोक ही जर घेतला, कितले? लवकर बोला, जोरात बोलत. किती श्लोक? एक. जर एक श्लोक ही जर घेतला तर त्याला समजामध्ये, त्याला श्रवण करण्यामध्ये पूर्ण आयुष्य चाललं जाईल. महाराज आमचे संत महात्मा साधूजन मुनिजन एका श्लोकावर साल 2 साल चिंतन करतात. किती? साल 2 3 साल एका श्लोकावर. सर महाराज एका श्लोका म्हणजे काय? हरी अनंत हरी कथा अनंता कहि सुनहि बहु विधि सब संता. कहि सुनहि कहते हैं और सुनते हैं. वो हरि है. कौन है? हरि. आणि महाराज त्या भगवंताचं काय? काल आपण वामन अवतारची कथा श्रवण केली. वामन अवतारची कथा श्रवण केली. की भगवान कोणाच्या द्वारावर गेले? कोणाच्या? अरे बाप रे. आगे पाठ न पीछे सरसपाट. असं ना होय की 7 दिवसाची कथा श्रवण केली, तुम्ही तर तसं नाही ना. राजा असं जरा मांगडचे जपता का कथेमध्ये? तुम्हाला काही आठवण नसते ते माय मौल्याशी जाव अहो तर जपता. खरी बोलायचं, भगवंताच्या द्वारावर खोटं नाही बोलायचं. काय बोलायचं? खरी. राजा बली काय मागलत? ओनली 3 पग भूमी. तेही राजा बली पूर्ण देऊ शकला नाही. आखरीचा पाऊल भगवंतानं पुढे ठेवला त्याच्या. इसलिए भगवंत ही तुमच्या द्वारावर उभे राहते. बाकी त्या भगवंताले तुम्ही ओळखसाल का? ते ओळखण्यासाठी तुम्हाला भगवंताशी संबंध बनावा. म्हणजे संबंध म्हणजे भगवंताशी एक नातं बनावा लागेल. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली भगत भर दे रे झोली. द्वारावर भगवंत उभे राहतात आणि त्या भगवंताची झोली भरली. तुमच्याही द्वारावर राहते पण तसं व्हावं लागेल. पुढे काळ वाढला. ह्या सृष्टीच्या रक्षेसाठी भगवंतानं दुसरा अवतार घेतला. त्या अवताराचं नाव पडलं मत्स्य. मत्स्य अवतार. राजा सत्यव्रत. काय? राजा सत्यव्रत खूप भक्ती भाव भगवंताची पूजा करणारा राजा होता. राजा सत्यव्रत जहां
नदीच्या काठेवर गेला तर भगवंतानी रूप जे धारण केलं होतं माशाचं, मत्स्य अवतार, माशाचं रूप धारण केलं. ते जो मासा होता ना, त्याच्या शरीर म्हणून एक दिव्य दृष्टी प्रकट होती, अलगच तेच होता. सत्यव्रत राजाने त्याला पकडलं. शिपाईयो गेला आपल्या महलमध्ये घ्या. त्याच्या महलमध्ये घेतलं. त्या माशाला एका पात्रामध्ये टाकलं. तो मासा मोठा. राजाव्रतनं म्हटलं, सत्यव्रतनं म्हटलं, या मासा कसा काय मोठा झाला, याला मोठ्या हिच्यात टाका. त्याला मोठ्या वाट्यात टाकलं. तो मासा डबल पुन्हा मोठा झाला. करत करत तो वाढू लागला. त्या राजा सत्यव्रतला कळालं की हा काही साधारण मासा नाही. त्या माशाला जाऊन समुद्रामध्ये सोडलं. त्या माशाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट झाले. बोलिए मत्स्येंद्र भगवान की जय हो. माशाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि सांगलं पुढे प्रलय येणार आहे. सप्त ऋषींना उपदेश दिला. त्या राजाला उपदेश दिला, तुम्ही एक नाव बनवा, तिथे सगळे येतील तशी नाव बनवा. सृष्टीच्या रक्षेसाठी मत्स्य अवतार घेऊन राजाला उपदेश दिला. पुढे प्रलय सगळ्यांची रक्षा झाली. म्हणण्याचा अर्थ माझा एकच आहे, तुम्ही जगामध्ये आले, भगवंत तुमच्या रक्षेसाठी कोणता ना कोणता रूप घेणार. म्हणजे या सगळ्यांना अनुभव आहे की जेव्हा तुम्ही मरणाच्या काठीवर असता, सगळ्यांना अनुभव आहे. तुम्हारे साथ कोई नहीं होता, तुम्हारे साथ हमारे रघुनाथ होते. बरोबर की नाही? तो भैया जगामध्ये जर आले, भगवंतानं धाडला एकच देह दिलाय. मनुष्याला किती देह आहे? जोरात बोला, किती आहे? मुकेश अंबानीला किती देह आहे? किती आहे? एकच आहे. धीरूभाई अंबानीला किती देह होता? एकच ना. नरेंद्र मोदीला किती देह आहे? एकच आहे ना. नाही बाबा, तो प्रधानमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहे. दोन तर देह असतील त्यांनी, एकच आहे. असं आहे. अंबानीला व्यक्त का? किती पैशावाला माणूस आहे. त्याने भगवंताले पैसे देऊन दुसरा तर घेतलाच असेल, नक्की घेतला असेल. तुम्हाला काय म्हणून लपडून ठेवलाय. ह्या हृदय काढून तिच्यात टाकणार, मग तो पुन्हा जीवित होणार. पैसा आहे त्याच्याजवळ, नाही आहे का? मग किती देह आहे? एकच देह. मग आता काही सोचून समजून 84 लाख एवढ्या काढल्याच्या नंतर तुम्हाला एक मनुष्य देह भेटतो. आणि त्या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय करता मालूम आहे का? याची निंदा, त्याची निंदा, याला काही बोलू, त्याला काही बोलू. बरोबर की नाही? तर याच्या कारण दुसऱ्याची निंदा करू नका. भगवंतांनी एक दिलाय, एक देह दिलाय, एक रूप त्या भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. कशासाठी दिलाय? मी हे नाही सांगत की भक्ती करा. माझ्या कथेमध्ये तुम्ही, आज 4था दिवस आहे कथेचा, 4थ दिवस, 4 दिवसामध्ये एकदाही ऐकलं का की महाराजांनी सांगलाय की तुम्ही माळ घेऊन बसा? म्हटलं का मी ना? म्हटलं का? जोरात बोला ना. मुंड्याने हलवायचं, मुंडीचं बैल बी हलवतो स्टिकर कर. बोलायचं. देवानं आपल्याला मुख दिलाय ना, ते घरात बोलायसाठी नाही दिले, शिव्या द्यायसाठी नाही दिले, कथा म्हणे बोलायसाठी दिलाय. शेजारींशी नाही बरं का, महाराजशी बोलायसाठी दिलाय. नाही तर मग बोलायसाठी दिलाय, तर मग कथावणी बोलायसाठी दिलाय, तर मग बोलणं लावला शेजारींशी. तर काय विषय होता आपला? काय विषय सांगत होतो तुम्ही?
एक देह. आता म्हणजे यात ठेवणं पडते. आमची गाडी अशी पुढे जाते, डबल रिव्हर्स गिअर मध्ये मागे येते. याच्या कारण सांगतो, मला याद नाही राहत, तुम्ही तरी यात ठेवायचं. बरोबर की नाही? भगवंताने एक देह दिलाय, मग ह्या देहामध्ये येऊन याची त्याची निंदा करली ते उपयोगाचं. याची त्याची जर निंदा करसाल, ये ऐसा वो वैसा, है ना? तुम्ही कितीही काही करून घ्या, लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल आम्ही चांगले, पुन्हा ऐकलं ना की देव बाजारचा भाजीपाला म्हणी नाही भाव, तरी पण म्हणे देवा मला पाव. देव भेटतो का? तुम्ही जर वाईट कर्म करणार आणि म्हणणार हमें कोई नहीं देख रहा, लक्षात घे जा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. खाली गेली असं नाही पाहायचं. माझं सगळं लक्षात आहे, कोण खाली चटईचे धागे काढते आहे, बिचारा टेंटवाल्याची चटई आहे मुला मागाची. आपल्या पदरा फाडा ना असे एक दोरा एक दोरा एक दोरा. हा, असं चटई गिटई नाही उखल्याची अडलली. हा, 500-600 रुपयाची चटई आहे. म्हणजे आम्ही व्यवस्था करा तर करा, मातीमध्ये बसल्यापेक्षा चटीवर तुम्ही त्या बी खर्च बिचारे हो. मग आता तुम्हाला कशावर बसणार? पत्रावर. वा रे वा. कथा म्हणजे कथा म्हणजे फक्त कथावर लक्ष द्यायचं. मग जास्त चाललं शेजारींचा पदर घ्यायचा, आपला नाही घ्यायचा. आपली साडी मागे शेजारींची घ्यायची, जरा जरा एक एक धागा एक एक धागा. लक्ष द्या, विषयावर डबल या. किती देह आपल्याला? घडी घडी सांगणं पडते की तुम्हाला असं वाटेल आपल्याला 4 आहे, घडी घडी आहे. किती देह? एक देह आहे. भगवंतानी एक देह दिलाय, तर त्या एक देहामध्ये येऊन काय करणं आहे तुम्हाला? भगवंताची भक्ती. मी म्हटलं का की माळ घ्या? कधी नाही. मी कधीच म्हटलं नाही माळ घ्या. का नाही म्हटलं याचं मागायचं कारण भगवंताचं नामस्मरण चिंतन करायला जागत लागत नाही कोणतीच जागा. असं नाही की अरे आज कथा आहे तर अडी राम राम कृष्ण कृष्ण म्हणायचं. अरे तुम्ही कोणत्याही अवस्थेत असा, कोणत्याही परिस्थितीत असा, तुम्हाला एक साफ सूत्र उदाहरण देतो की भगवंताचं नामस्मरण कसं करायचं आणि कुठं करायचं आणि काय करायचं. लक्ष देऊन ऐकता कथेला. एक सेठ होता महाराज, त्यांनी कथा ठेवली. काय? त्यांनी एका महाराजांची कथा ठेवली. कथा ठेवल्याच्या नंतर त्याचे बिझनेसमॅन मित्र त्या कथेला आले. त्या बिझनेसमॅन मित्रांमधून एक मित्र लय मोठा बिझनेसमॅन होता, तोही त्या कथेमध्ये आला. व्यासपीठावर गेला, महाराजांना त्याचा सत्कार केला. महाराजांनी सत्कार केला, तर सत्कार केल्याच्या नंतर तो महाराजांना म्हटला, म्हणे तुमच्यासाठी 5 मिनिटं काढून आले म्हणे तुमच्यासाठी. किती? महाराज म्हणे तू माझ्यासाठी 5 मिनिटं काढले म्हणजे भगवंतासाठी काही काढतो की नाही म्हणे. मग मला भजन करत जाय, राम राम म्हणत जाय, राधे राधे म्हणत जाय, सीताराम सीताराम म्हणत जाय. नाही माझ्या जो टाइम, माझ्या जो एवढा टाइम नाही आहे महाराज. मी जीव तोडून कथा सांगतो, तुम्ही एकामेकाच्या गोष्टी करता. आता लक्ष द्या हो. तर छोटी होती आपली कथा. 5 मिनिट. हा 5 मिनिट बरोबर. चला इथलं तर बरं आहे. मला याद नाही राहत, पण तुम्हाला तर राहते. याचा अर्थ म्हणजे ऐकताय, है ना.
5 मिनिटात म्हणे तुमच्यासाठी काढून आला. ते म्हटलं सीताराम सीताराम म्हणतो की नाही? म्हणे नाही, टाईम नाही आहे. सकाळपासून 1-1 मिनिट माझा बुक असतो, माझ्यापाशी टाइम नाही, माझ्या अपॉइंटमेंट फिक्स असता मध्ये. असं आहे का? म्हणे तुझा फ्री टाइम का असतो? महाराज म्हणाले तुझा फ्री टाइम का असतो? म्हणे फ्री टाइम असं तर माझा फ्री टाइम नाहीच आहे. अरे का तास असेल जरा रिकामा? म्हणे महाराज रिकामा तर राहत नाही. अरे सांग का तरी असं फ्री असं तुम्ही एकटा? म्हणे मी सकाळी अंग धुताना आणि शौच करताना एकटा राहतो, तो माझा फ्री टाइम आहे. लक्ष देऊन ऐकता, तो माझा फ्री टाइम. आणि असं आहे, शौच करताना बाथरूम मध्ये माझा फ्री टाइम असतो. म्हणे 5-10 मिनिटं म्हणे आंघोळ करता फ्री असतो. म्हणे ठीक आहे, तू 10 देवाचं नाव घेत जाय. काय करत जाय? 10 देवाचं नाव घेत जाय. मग महाराज यानं दुसऱ्या दिवस पासून बाथरूम मध्ये अंग धुताना सीताराम सीताराम राजा राम राजा राम. एक दिवस 2 दिवस काय शौच करताना देवाचं नाव सीताराम सीताराम सीताराम. मग 1 दिवस 2 दिवस. आता याचा फ्री टाइम काय होता? महाराजांनी सांगितलं होतं फ्री टाइम असतो तर हा देवाचं नाव घेत जाय. फ्री टाइम तोच होता. मग आता सीताराम सीताराम म्हटलं तर तो लय म्हणे एकदम प्यार कर, म्हणजे तो फ्री माणूस कसा असतो? भले नामस्मरण न करत जा, पण मनापासून न म्हणत जा. बाकी देवाचं नाव गोड गोड तर घेत होता ना. तर महाराज 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 1 हप्ता बीतला. 1 हप्ता झाल्याच्या नंतर 1 हप्ता झाला आणि 1 हप्ता झाल्याच्या नंतर सप्ताह झाल्याच्या नंतर हनुमानजी महाराज वरून आकाशामधून जात आणि जसे आकाशामधून जात होते खाली येतं बाथरूम मध्ये देवाचं नामस्मरण मस्त शौच करतोय आणि देवाचं नामस्मरण घेतोय. काय? सीताराम सीताराम राजा राम राजा राम सीताराम सीताराम राजा राम राजा राम सीताराम 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 राजा राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम सीताराम